झी 24 तास एक पाऊल पुढे। झी मीडियाच्या दणक्यानंतर मुंबईतल्या चुनाभट्टी इथल्या वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या अनधिकृत 5व्या आणि 6व्या मजल्यावर कारवाई सुरू झाली आहे। मुंबई महापालिकेने ही कारवाई सुरू केली आहे। अतिरिक्त एफएसआयचा प्रीमियम न भरताच 2009 मध्ये 5वा आणि 6वा मजला बांधून कॉलेजने वापर सुरू केला होता। तसंच सरकारचे अतिरिक्त एफएसआयचे सुमारे 16 कोटी रुपये थकवले होते, परंतु सरकारकडून कॉलेजवर कोणतीही कारवाई केली जात नव्हती। या संदर्भातली बातमी झी 24 तासने दाखवली होती। त्यानंतर मुंबई महापालिकेने हे दोन्ही अनधिकृत मजले पाडण्यास सुरुवात केली। ही बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या झी 24 तासच्या टीमला वारंवार विनंती करूनही कॉलेज प्रशासनाच्या सुरक्षा रक्षकांनी कॉलेजमध्ये प्रवेश दिला नाही। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेजचे जे 5वा आणि 6वा मजला जो इलिगल आहे त्याचं बांधकाम तोडण्यात येत आहे। बीएमसी प्रशासनाला अखेर जाग आलेली आहे आणि ह्या बांधकामावर हातोडा टाकण्यात आलेला आहे। झी 24 तासनं या संदर्भात पहिली बातमी दाखवली होती। एफएसआयचं जी शुल्क होतं, आधी शुल्क होतं ते भरलेलं नाही। जवळपास 16 कोटी रुपये थकबाकी या कॉलेज प्रशासनाकडून देणं बाकी होतं। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। वारंवार नोटिसा दिल्यानंतर देखील ही कारवाई होत नव्हती, परंतु आता बीएमसी प्रशासनानं आणि झी 24 तासनं या बातमीचा पाठपुरावा केला आणि झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर अखेर बीएमसी प्रशासनाला जाग आली आणि हे जे बांधकाम आहे ते तोडण्यात येत आहे आणि ही जी कारवाई आहे ती अशीच उद्या देखील चालू राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद पोलकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।